हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल ब्राईट फ्युचर क्लासेस. मित्रांनो, ब्राईट फ्युचर क्लासेस आपल्या या फेवरेट यूट्यूब चॅनलवर मी प्राध्यापक माळी सर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करतो. आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इयत्ता 6वीच्या टेक्स्टबुक मधील लेसन नंबर 2.2 स्टोरीज ऑन स्ट्रिंग्स या लेसनचे ऑल एक्सरसाइज क्वेश्चन्स मित्रांनो अभ्यासणार आहोत. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच अभ्यासा. चला तर सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओ सेशनला. 2.2 स्टोरीज ऑन स्ट्रिंग्स यातला आपल्याला दिलेला क्वेश्चन नंबर सी पासून मित्रांनो आपली आजची सुरुवात होईल. व रीड द टेक्स्ट अँड कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट. आपण हा लेसन वाचल्यानंतर आपल्याला दिलेला पुढील चार्ट मित्रांनो पूर्ण करायचा आहे. त्या चार्ट मध्ये आपल्याला 3 कॉलम आहेत. फर्स्ट कॉलम बघा आपला टाइप ऑफ पपेट्स. आपल्या ज्या कठपुतली असतात मित्रांनो त्यांचे प्रकार, स्टेट और रिजन, कोणत्या राज्यात कोणत्या भागात त्या कठपुतली वापरले जातात आणि त्यांचे फीचर्स. या प्रकारे हा चार्ट आपल्याला पूर्ण करायचा आहे. पहिला प्रकार बघा पपेट्सचा पहिला प्रकार कठपुतली, जी मित्रांनो साधारणपणे नॉर्थ मध्ये स्पेशली राजस्थान मध्ये मित्रांनो वापरली जाते, त्या ठिकाणी ती आहे. तिचं फीचर काय मित्रांनो आहे, ब्राईट अँड डान्सिंग पपेट्स दॅट परफॉर्म टेल्स ऑफ ब्रेव किंग्स अँड क्लेवर क्वीन्स. दुसरा प्रकार आपल्याला दिलेला आहे बघा. दुसरा प्रकार म्हणजे बोमाट्टम. बोमलट्टम हे मित्रांनो आहे साऊथ इंडियामध्ये असणारं कर्नाटका आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये असणारी ही एक पपेट्स आहे. लार्ज ब्युटिफुली कर्व्ड पपेट्स दॅट कॅन मूव्ह हँड्स, हेड अँड आई स्मूथली. तिसरा प्रकार आपला आहे थोला बोमल्टा. थोला बोमल्टा हे मित्रांनो आंध्र प्रदेश राज्यात असणाऱ्या पपेट्स आहेत. शायनिंग लेदर शॅडो पपेट्स दॅट क्रिएट मॅजिकल शॅडो पिक्चर्स ऑन अ व्हाईट स्क्रीन. हे त्याचं फीचर मित्रांनो आहे. आणि चौथा प्रकार आपल्याला दिला आहे रॉड पपेट्स. ओडिशा आणि बंगालमध्ये असणाऱ्या पपेट्स मित्रांनो आहेत. टायनी पपेट्स दॅट स्लाइड, जम्प अँड ट्विस्ट इन फनी वेज. ही त्याचे फीचर्स. या प्रकारे आपल्याला हा चार्ट मित्रांनो कंप्लीट करायचा आहे. जाऊया आपल्या पुढील क्वेश्चनकडे. क्वेश्चन नंबर डी बघूया. राईट ॲट लिस्ट 2 or 3 लाईन्स ऑन पपेट्स. पपेट्सवर आधारित असणाऱ्या 2 ते 3 ओळीत मित्रांनो आपल्याला माहिती या ठिकाणी लिहायची आहे. बघूया आन्सर. पपेट्स आर मॉडेल्स ऑफ अ पर्सन ऑर एन ॲनिमल दॅट कॅन बी मूव युजिंग स्ट्रिंग्स, रॉड्स और फिंगर्स. In India, puppet shows are a traditional art from used to tell moral stories, legends and entertain people. जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे. क्वेश्चन नंबर ई बघूया. राईट द प्लुरल फॉर्म ऑफ द गिवन वर्ड्स. मित्रांनो आपल्याला दिलेल्या पुढील शब्दांचे प्लुरल फॉर्म्स म्हणजे अनेक वचनी रूपे मित्रांनो लिहायची आहेत. तर बघा आपल्या ग्रामरशी संबंधित जे मित्रांनो टॉपिक आहेत आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जा. त्या ठिकाणी तुम्हाला बेसिक ग्रामर आणि इतर ग्रामरचे टॉपिक असणाऱ्या प्लेलिस्ट मित्रांनो पाहायला मिळतील. त्या प्लेलिस्ट मध्ये डिटेलमध्ये मित्रांनो तुम्हाला ग्रामर शिकायला त्या ठिकाणी मिळेल. नक्कीच आपल्या प्लेलिस्टला भेट द्या. बघूया मित्रांनो आता प्लुरल फॉर्म. पपेट, पपेट्स, शो, शोज, स्टोरी, स्टोरीज, ट्रॅडिशन, ट्रॅडिशन्स, पिक्चर, पिक्चर्स, लेसन, लेसन्स. मित्रांनो इंग्लिशमध्ये साधारणपणे शेवटी जो आपला सफिक्स असतं आपलं प्रत्यय जे आहे यस प्रत्यय लावून साधारणपणे अनेक वचन होत असतं. आणि काही छोटे मोठे 5-7 नियम आहेत मित्रांनो, ते आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्कीच अभ्यासू शकतात. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक F. इंट्रोड्यूस युअर सेल्फ ॲज पपेट इन इंट्रोड्युसिंग यू. तर बघा स्वतःला या ठिकाणी ॲज अ पपेट कशा प्रकारे इंट्रोड्यूस करायचं आहे त्याचं एक एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे. आणि आपण या प्रकारे एक एक्झाम्पल नुसार एक उत्तर आपण लिहिणार आहोत. एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे. हॅलो, आय एम प्रकाश, आय एम 11 years ओल्ड, आय लाईक ड्रॉइंग. तर या प्रकारे एक एक्झाम्पल नुसार आपण एक पपेट इंट्रोड्यूस कशा प्रकारे करू शकतो स्वतःला ते बघूया. हॅलो, आय एम राजू द पपेट, आय एम 11 years ओल्ड, आय लाईक डान्सिंग अँड मेकिंग पीपल लाफ, आय लव्ह टेलिंग एक्साइटिंग स्टोरीज टू चिल्ड्रन. या प्रकारे ही थोडक्यात माहिती आपण पपेट बद्दल मित्रांनो या ठिकाणी इंट्रोड्युसिंग करताना घेतलेली आहे. जाऊया पुढील क्वेश्चन कडे. क्वेश्चन नंबर जी. रीड द वर्ड्स
पुढील शब्द वाचा. ब्युटिफुल, वंडरफुल, केअरफुल अँड फाइंड अदर वर्ड्स हॅव्हिंग द सफिक्स FUL. नंतर बघा या ठिकाणी हे जे शब्द दिलेले आहेत त्यांच्या शेवटी FUL हे सफिक्स मित्रांनो लावलेलं आहे. तर हे FUL फुल असणारा सफिक्स लावलेले शब्द या ठिकाणी आपल्याला शोधण्याचा हा क्वेश्चन दिलेला आहे. बघूया FUL असणारे सफिक्स असणारे शब्द. जॉयफुल, प्लेफुल, हेल्पफुल, कलरफुल, पीसफुल. मित्रांनो एक्झाम्पल म्हणून आपण 5 शब्द या ठिकाणी घेतलेले आहेत. आपण जर थोडा अभ्यास केला तर भरपूर शब्द आपल्याला FUL सफिक्स असणारे नक्कीच पाहायला मिळतील. ते काही शब्द आपल्या मनाने मित्रांनो नक्कीच आपल्या पुस्तकातून शोधा. जेवढं बघा तुम्ही स्वतःहून अभ्यास कराल तेवढाच मित्रांनो फायदेशीर असेल. जाऊया आपल्या पुढच्या क्वेश्चनकडे. क्वेश्चन नंबर H. अंडरलाईन द F साऊंड फ्रॉम द फॉलोइंग वर्ड्स. या ठिकाणी आपल्याला दिलेल्या खालील शब्दांमध्ये F हा साऊंड असणाऱ्या लेटरला अंडरलाईन मित्रांनो करायचं आहे. एक्झाम्पल बघा फेअर. या ठिकाणी F हे जे लेटर मित्रांनो आहे ते आपलं साऊंड F साऊंड या ठिकाणी निर्माण होतो. आता पुढील शब्दांमध्ये आपल्याला F दिसत नाही बघा. हा शब्द काय मित्रांनो कफ. तर बघा या ठिकाणी हा F शब्द मित्रांनो आहे. आपला GH या लेटरचा साऊंड F हा होतो. फोनेटिक. फोनेटिक साऊंड मित्रांनो PH या लेटर पासून साऊंड तयार होतो. टफ बघा GH जो असतो तो शेवटी आल्यानंतर हा F साऊंड तयार करतो. बघा टफ. पुढील शब्द आपला टफ. शेल्फ. नेक्स्ट वर्ड आपला दिलेला शेल्फ. F या ठिकाणी साऊंड तयार निर्माण होतो आपला. या प्रकारे हा क्वेश्चन नंबर H मित्रांनो आपल्याला पूर्ण करायचा आहे. F साऊंड असणारे शब्द कशा प्रकारे आहेत ते चांगल्या प्रकारे लक्षात घ्या. तर मित्रांनो बघा आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इयत्ता 6वीच्या पाठ्यपुस्तकातील 2.2 स्टोरीज ऑन स्ट्रिंग्स या लेसनचा ऑल इंग्लिश वर्कशॉप कंप्लीट केलेला आहे. म्हणजेच मित्रांनो जे आपल्याला एक्सरसाइज मध्ये दिलेले क्वेश्चन्स आहेत ते आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना शेअर करा. तर मित्रांनो चला भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये पुढील टॉपिक सोबत. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय.